येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना पाडायचंच असा चंग जरांगे पाटील यांनी बांधलेला आहे। त्यासाठी ते स्वतः उमेदवार उभे करणार आहेत। त्यांची ही घोषणा होताच त्यांच्याकडे आतापर्यंत 900 जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत। आश्चर्य म्हणजे यात माजी मंत्री, माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख या पातळीच्या नेत्यांच्या अर्जांचा समावेश आहे। काय आहे हे प्रकरण आणि खरंच जरांगे पाटील उमेदवार उभे करणार का, यावर आपण थोडंसं बोलूया। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राइब करा। जरांगे पाटील यांच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्यक्त करा। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा न्यूज मध्ये आलेले आहेत। ते येत्या 1 तारखेला राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत, पण ही ती बातमी नाहीये। मुख्य बातमी आहे ती त्यांच्याकडे आतापर्यंत सादर झालेल्या 900 उमेदवारी अर्जांची। येत्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचे मनसुबे जरांगे पाटलांनी जाहीर केलेले आहेत। आता हे उमेदवार एखाद्या पक्षाच्या चिन्हावर लढणार की अपक्ष म्हणून लढणार हे माहित नाही, पण त्यांच्याकडे मराठा आंदोलनाचा फायदा उचलण्याच्या उद्देशाने अनेक भावी आमदारांनी उमेदवारी अर्ज दिलेले आहेत। विशेष म्हणजे एकट्या येवला मतदारसंघात छगन भुजबळांच्या विरोधात आतापर्यंत 7 अर्ज दाखल झालेले आहेत। भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध याला कारणीभूत आहे। जरांगे पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी एका पेपरला या संदर्भात माहिती दिली आहे। 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे छगन भुजबळ हे येवल्यातून निवडणूक लढवणार नाहीत अशी माहितीही त्यांनी दिलेली आहे। माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके हे पण निवडणूक लढवणार नाहीत असं समजतंय। मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर त्यांच्या आंदोलकांनी त्यांच्या घरची राख रांगोळी केली होती। कुरणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे पाटलांकडे सादर झालेल्या अर्जात सगळ्यात राजकीय पक्षांचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी जिल्हा प्रमुख आदी मंडळींचा समावेश आहे। काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना जरांगे पाटील यांचा पाठिंबा हवाय। विशेष म्हणजे ज्या मराठवाड्यात हे आंदोलन पेटले तिथून जास्त अर्ज आलेले नाहीत, तर पश्चिम महाराष्ट्रातून जास्त अर्ज आले आहेत। जरांगे पाटलांचा पाठिंबा मिळावा म्हणून अनेक भावी आमदार त्यांना भेटायला येत आहेत। त्यात माजी राज्यमंत्री सुरेश नवले, भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते रमेश पोकळे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची सून मीनल खतगावकर, माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित सिंह यांचा समावेश आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातून सुद्धा 6 इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज पाठवलेले आहेत। त्यामुळे पृथ्वीराज बाबांनाही अडचणीचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज कुरणकरांनी व्यक्त केलाय। त्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगे पाटलांची अंतरवाली सराठी या गावात जाऊन भेट घेतली असा दावा सुद्धा कुरणकर करतायत। भाजपाच्या मीनल खतगावकर यांनी तर उघडच विधान केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव मतदारसंघातून आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जरांगे पाटील यांचं समर्थन आपण मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। इच्छुक उमेदवारांनी 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान आपले अर्ज सादर करावे असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं। हे अर्ज आल्यानंतर 29 ऑगस्टला ते आपली पुढची दिशा जाहीर करणार होते, पण निवडणूक लांबल्यामुळे त्यांनी आपला निर्णय लांबवलाय। जरांगे पाटील यांनी स्वतःच ही घोषणा केली आहे। बरं, या 900 अर्जांमध्ये फक्त मराठा समाजाचेच लोक आहेत असं नाहीये। मुस्लिम, अनुसूचित जाती जमाती, लिंगायत, ओबीसी समाजाच्या लोकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याची भाषा जरांगे पाटील करतायत, पण ओबीसी नेत्यांव्यतिरिक्त कोणीही आरक्षणाला विरोध करत नाहीये। सगळेच म्हणतायत की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। अगदी सरकारने सुद्धा विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10% आरक्षण देणारं विधेयक एकमताने मंजूर केलंय। कोणीही त्याला विरोध केला नव्हता। फक्त आता जेव्हा हे प्रकरण न्यायालयाच्या चौकटीत अडकलं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा रेटण्यासाठी किंवा राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी लढवण्याच्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा मुद्दा सोडवण्यासाठी राज्य सरकारने एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला। तो का टाकला आणि ऐनवेळी बैठकीतून माघार का घेतली याचं उत्तर ना शरद पवार देत आहेत ना उद्धव ठाकरे। म्हणजे एकीकडे सरकारच्या प्रयत्नांना खो द्यायचा आणि दुसरीकडे माध्यमांचे कॅमेरे दिसले की आरक्षणासाठी आक्रोश करायचा असा विरोधकांचा दुटप्पीपणा पाहायला मिळतोय। त्यामुळे जरांगे पाटलांचे उमेदवार नेमका कोणाच्या विरोधात उभे राहणार? ते शरद पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार का? विरोधकांनी सरकारच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे प्रयत्न केले असताना महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे करणार का, असे काही प्रश्न निर्माण होत आहेत। अर्थात जरांगे पाटील या प्रश्नांची उत्तरं यथावकाश देतीलच, पण तोपर्यंत आपण भावी आमदारांना सुद्धा ते मराठा समाजाला आरक्षण कसं मिळवून देणार हे देखील विचारूया।
त्यांच्याकडे काही वेगळा प्लॅन असला तर आपल्यालाही कळेलच, कारण एकदा नेता निवडून आला की तो परत मागे वळून पाहत नाही. हे आपण भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पाहतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं हे जर सांगितलं तर आम्ही त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.